यानंतर बुलेटिनमध्ये बघूयात काही झटपट बातम्या। यंदा जुलैमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली, पण ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने मुंबईत दडी मारली आहे। ऑगस्ट महिना संपायला आला, 10 ते 12 दिवस राहिलेत, मात्र तरीही पावसाने उसंत दिल्याने मुंबईमध्ये तापमान चांगलंच वाढलंय। येत्या काळात पारा आणखी 5 ते 6 अंशांनी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत 65% पाऊस म्हणजे 715.2 मिलीमीटर इतका पाऊस पडलाय। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 90% पाणीसाठा असल्यामुळे नागपूरकरांची पाण्याची चिंता मिटली आहे। राज्यात महिला पोलीस भरतीसाठी यावेळी 3924 पदांसाठी 3.25 लाखांपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केलेत। त्यापैकी 1 लाखाहून अधिक महिला उमेदवार उच्च शिक्षित आहेत। मुंबईला सर्वाधिक पसंती असून 1 लाखाहून अधिक महिलांनी मुंबई पोलीस दलातील भरतीसाठी अर्ज केलेत। राज्य पोलीस दलातील 17,471 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे। त्यासाठी 16,88,785 अर्ज प्राप्त झालेत। पावसाने उघडीप दिल्याने पुणे विभागातून फळभाज्यांची आवक वाढली आहे। भेंडी, गवार, काकडी, वांगी, शेवगा, वालवर तसंच घेवड्याच्या दरामध्ये घट झाली आहे। अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली। नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात चणा डाळीचे दर गगनाला भिडलेत। 70 ते 80 रुपये किलोला मिळणारी चणा डाळ आता 120 रुपये किलोने मिळते। आवक घटल्याने डाळींच्या दरावरती परिणाम झालाय। ऐन सणासुदीत साखरेच्या दरात 5 रुपयांची वाढ झाली। मागील आठवड्यात 38 रुपयांनी विकली जाणारी साखर आता 43 रुपये किलो झाली आहे। त्यामुळे नागरिक नाराज असून राज्य सरकारने ठोस पावलं उचलावीत, यावरती योग्य तोडगा काढावा अशी मागणी व्यापारी करतायत। श्रावणातील आज तिसऱ्या सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा आणि त्र्यंबकेश्वर देवस्थानात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते। या पार्श्वभूमीवर भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने जिल्ह्यातील वेगवेगळ्या आकारातून 270 जादा बसेसची व्यवस्था त्र्यंबकेश्वरासाठी केली आहे। नवी मुंबईत भाजप महिला आघाडीच्या वतीने कोपरखैरणे येथे लाडका देवाभाऊ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमात आमदार गणेश नाईक, माजी आमदार संदीप नाईक आणि माजी खासदार उपस्थित होते आणि या कार्यक्रमात तब्बल 5000 महिलांनी उपस्थिती लावली। जळगाव शहरातील सेना भवनात सहकारी पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। या सभेत मात्र चांगलाच गोंधळ उडाला। एक व्यक्ती सभेत घुसून बेशिस्तपणे वागत असल्याने त्याला उपस्थित शिक्षकांनी चांगला चोप दिला। या घटनेचा विरोधकांनी मात्र निषेध केला। शिरसाळा ते बोदवड रस्ता खराब झाला असून रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडले, त्यामुळे पायी चालणं देखील कठीण झालंय। तत्काळ रस्ता दुरुस्त करा, अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला। सागरी किनारा मार्ग डिसेंबरमध्ये पूर्णतः सुरू होऊ शकणार आहे। सागरी किनारा मार्गाचा अंतिम टोक वांद्रे-वरळी सागरी सेतूला जोडण्याचा टप्पा अद्याप बाकी असून त्यानंतरच हा प्रकल्प पूर्णपणे वाहतूक सेवेत दाखल होणार आहे। राज्यामध्ये महिला पोलीस भरतीसाठी यावेळी 3924 पदांसाठी 3.25 लाखांहून अधिक महिलांनी अर्ज केले। त्यापैकी 1 लाखाहून अधिक महिला उमेदवार उच्च शिक्षित आहेत। मुंबईला सर्वाधिक पसंती असून 1 लाखाहून अधिक महिलांनी मुंबई पोलीस दलातील भरतीसाठी अर्ज केलेत। एकाच विधानसभा मतदारसंघात 3 वर्षांचा कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या तातडीने येत्या मंगळवारपर्यंत करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिलेत। लोकसभा निवडणुकीपासून या अधिकाऱ्यांना सुद्धा निवडणूक आयोगाने बदल्यांचे नियम लागू केलेत। नागपुरात 5.68 लाख लाभार्थी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरले आहेत। 1 लाख महिलांची खाती बँकेशी लिंक नसल्यामुळे पैसे जमा होण्यास अडचणी येत आहेत। जिल्ह्यामध्ये 5,79,786 अर्ज आतापर्यंत प्राप्त झाले। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रत्यक्ष बांधकामाला येत्या काही महिन्यातच सुरुवात होण्याची शक्यता आहे। मौजे नवघर ते मौजे बळवली दरम्यानच्या 98.50 किलोमीटरच्या मार्गिकेवर 3 बोगदे उभारले जाणार असून एकूण 392 बांधकामं केली जातील अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली। MMRDA अंधेरी पश्चिम ते मंडाळे मेट्रो 2B मार्गिकेअंतर्गत कुर्ल्यातील 11 फुटी गर्डरची उंची 20 फुटांपर्यंत वाढवण्याची मागणी केली जाते। या गर्डरची उंची कमी असल्यामुळे मोठ्या वाहनांना येण्या जाण्यात अडचणी येत आहेत। त्यातच गणेश मूर्तींचं आगमन सुरू झालंय, मोठ्या मूर्ती आणताना अडथळे येत आहेत। आकर्षक गणेश मूर्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या पेणमधून यंदा 26,000 गणेश मूर्ती परदेशात पाठवण्यात आल्या आहेत। थायलंड, दुबई, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मॉरिशस, इंडोनेशिया, कॅनडा आणि इंग्लंड इथे या मूर्ती पाठवण्यात आल्या आहेत। संपूर्ण जगात पेणच्या गणेश मूर्तींची ख्याती आहे,
त्यामुळे देशविदेशात इथल्या गणेश मूर्तींना मोठी मागणी असते आणि यावर्षी देखील विघ्नहर्ता श्री गणेशाचा 7 समुद्रापारचा प्रवास सुरू झाला. संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाला 2 वर्ष पूर्ण होत आली आहेत. अशा घटना रोखण्यासाठी तसेच देशभरातील तरुणींना मार्गदर्शन करण्यासाठी तिच्या वडिलांनी श्रद्धा वालकर चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. राज्यातील बालमृत्यूचं भीषण वास्तव आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून पुढे आलंय. मागील 3 वर्षात 43,296 बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. जन्म होताना बालकांच्या अवयवांना पुरेशा प्रमाणात प्राणवायू न मिळणं, संसर्ग, श्वसनाची समस्या आणि जन्मजात व्यंग या प्रमुख कारणांमुळे बालमृत्यू होत असल्याचं दिसून आलंय. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदारसंघात सुटीच्या दिवशी विशेष मतदार नोंदणी मोहीम राबवली असून मतदार नोंदणीत वाढ झाली आहे. दरम्यान ठाण्यातील 18 विधानसभेच्या मतदारांची अंतिम यादी 30 ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या 2 धावपट्ट्यांपैकी एका धावपट्टीची इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीमची चाचणी यशस्वी झाली आहे. त्यामुळे ही धावपट्टी एकदम ओके झाली आहे. आता दुसऱ्या धावपट्टीच्या चाचणीसाठी हवाई प्राधिकरणाचे विमान पुन्हा नवी मुंबईत घिरट्या घालणार आहे. या धावपट्टीची चाचणी यशस्वी झाल्यानंतर धावपट्टीवरील लाइटिंग आणि रडार यंत्रणेची चाचणी होणार आहे आणि त्यानंतर व्यावसायिक विमानांच्या लँडिंगची चाचणी घेतली जाईल. जामनेर शहरातील सोनबर्डी टेकडीवरील सोमेश्वर महादेव मंदिर परिसरानं पावसाळ्यात हिरवा शालू पांघरलाय. हा नयनरम्य परिसर भाविकांचं लक्ष वेधून घेतोय. जामनेर शहरातील सोमेश्वर मंदिर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. 4 ते 5 वर्षांपूर्वीच हे मंदिर आणि परिसराचा जीर्णोद्धार झाला आणि भाविकांचं श्रद्धास्थान आणि प्रेक्षणीय स्थळ म्हणून हे ठिकाण परिचित आहे. सोमेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी जळगाव, धुळे, नंदुरबार तसंच मराठवाडा परिसरातून भाविक येतात. श्रावण महिन्यातल्या सोमवारी तर भाविकांची गर्दी होत असते.